गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपला पुढचा टॉपिक, पुढची कविता आपण पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे कोरोमंडल फिशर्स. सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली कविता आहे. अतिशय छान कविता आहे. या कवितेमध्ये सरोजिनी नायडूंनी भल्या पहाटे समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाणाऱ्या कोळी बांधवांना, मच्छीमारांना उद्देशून ही कविता लिहिलेली आहे. कोरोमंडलच्या समुद्रामध्ये हे कोळी बांधव मासेमारी करतायत, त्याचे चित्र कवयित्रीने या कवितेमध्ये रेखाटलेले आहे. बघूया आपण कविता आता. राईज ब्रदर्स राईज, द वेकनिंग स्काईज प्रे टू दी मॉर्निंग लाईट. कवयित्री म्हणतायत, उठा कोळी बांधवांनो, उठा. राईज, राईज म्हणजे काय? उठणे. द वेकनिंग स्काईज, जागे झालेले आकाश, जागे झालेले आकाश. टू द मॉर्निंग लाईट, स्प्रे टू दी मॉर्निंग लाईट म्हणजे जागे झालेले आकाश पहाटेच्या सूर्यकिरणांना जणू काही वंदन करीत आहे, त्याचे स्वागत करीत आहे, असं कवयित्री पहिल्या दोन ओळींमध्ये आपल्याला सांगतात. द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. छानपैकी वर्णन आहे. काय म्हणताय कवयित्री पुढे की एखाद्या रडणाऱ्या बालकाप्रमाणे रात्रभर दंगा करून समुद्रावरचे वारे आता शांत झालेले आहेत. जसं एखादं मूल रडतं रात्रभर आणि नंतर मग आईच्या कुशीमध्ये झोपून जातं शांतपैकी सकाळी, तसं. आणि पहाटेच्या कुशीत जसं ते वादळ आता विसावलेलं आहे, त्यामुळे मासेमारीसाठी निघण्याची ही आता योग्य वेळ आहे. दिस इज राईट टाईम टू गो फॉर फिशिंग, असं कवयित्री सरोजिनी नायडू या पहिल्या स्टांजामध्ये कोळी बांधवांना सांगतायत की उठा लवकर. कम लेट अस गॅदर अवर नेट्स फ्रॉम दी शोअर अँड सेट आउट कॅटमरन्स फ्री. कवयित्री म्हणतायत की कम लेट अस गॅदर अवर नेट्स, चला किनाऱ्यावरील आपल्या जाळ्या उचलून आपल्या ज्या नावा आहेत समुद्रात त्या सोडूया आणि मासेमारीसाठी निघूया. आपले कॅटमरन्स, कॅटमरन म्हणजे काय, गलबत म्हणतो आपण त्याला मराठीत. म्हणजे असे दोन सांगाडे त्याला असतात, असं ते गलबत असतं. ते मासेमारीसाठी वापरलं जातं. इट इज युज्ड फॉर फिशिंग पर्टिक्युलरली. तर ते फ्री करूया, समुद्रामध्ये ते सोडूया आणि मासेमारीसाठी आपण आता निघूया, कारण ही निघण्याची आता योग्य वेळ आहे, असं कवयित्री म्हणतायत. नो लॉंगर to capture the leaping wealth of the tide, for we are the kings of the sea. कवयित्री पुढे म्हणतायत की टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ. आता लिपिंग वेल्थचा या ठिकाणी अर्थ काय आहे? मासळी, फिश ज्याला आपण म्हणूया. तर चला आता आपल्या नावा समुद्रामध्ये घेऊन चालूया आणि त्याने आपल्याला मुक्त हस्ते देऊ केलेली ही जी मासळींची भेट आहे, अफाट संपत्ती आहे, ही संपत्ती आपण आता सहज प्राप्त करू शकतो. संपत्ती म्हटलंय त्याला, लिपिंग वेल्थ म्हटलंय. कशांना? माशांना. ती आपली करूया, कारण आपण या समुद्राचे किंग आहोत, राजे आहोत. वी आर द किंग, असं कवयित्री या ठिकाणी म्हणतायत. आता या ठिकाणी कवीने दोन प्रकारच्या लँडस्केप या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. पहिलं म्हणजे सीस्केप आहे, पुढे आपल्याला लँडस्केप पाहायची. अजूनही आपले सीस्केपच आपण पाहतोय. आता पहिला स्टांजा आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. याच्यामध्ये पोएटिक डिवाइस आपण प्रत्येक वेळा पाहत आलेलो आहे, ते म्हणजे राईम स्कीम. आता बघा शेवटचा शब्द बघा, पहिल्या ओळीचा लाईट आहे आणि दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द कोणता आहे? नाईट आहे. आपण तुम्हाला माहिती आहे पहिल्या सुरुवात आपण कशाने करतो? ए ने करतो. मग लाईटच्या पुढे काय? ए, आणि नाईटच्या पुढे पण काय? ए. दोघं ठिकाणी ए येईल. त्यानंतर तिसरी ओळ बघा फ्री आहे आणि चौथी ओळ सी आहे. फ्री सी जुळतायत रिदम, त्यामुळे पुढचं लेटर कोणतं द्यायचं? बी. फ्रीला पण बी आणि सीला पण बी. मग स्कीम कशी झाली? ए ए बी बी. दिस इज द राईम स्कीम ऑफ दिस पोएम. या कवितेतली ती राईम स्कीम आहे. पुढचा स्टांजा बघूया. No longer delay, let us hasten away in the track of the seagull's call. कवयित्री म्हणताय
की आता आपल्याला उशीर करता कामा नये, कारण सीगल पक्षाने आपल्याला आता कॉल दिलेला आहे, त्याने पुकारा केलेला आहे आणि त्या दिशेने आपल्याला आता पुढे कूच करायची आहे. कारण सीगल पक्षी समुद्रामध्ये जिकडे मासे असतात त्या दिशेने ते उडतात. मग कोळी बांधवसुद्धा त्यांची मदत घेऊन त्या दिशेने उडायचा प्रयत्न करतात, जायचा प्रयत्न करतात, ज्या दिशेने ते उडतात त्या दिशेने. तर हॅसन म्हणजे काय, लगबगीने निघा आणि त्या ट्रॅकनुसार जो मार्ग आपल्याला दाखवला आहे त्या सीगलने, त्या मार्गानुसार आपल्याला आता मार्गम करायचे, पुढे जायचे मासेमारी करण्यासाठी. कवयित्री पुढे म्हणते, द सी इज अवर मदर, द क्लाउड इज अवर ब्रदर, द वेव्ज आर अवर कॅमरेड्स ऑल. कवयित्री म्हणतायत की समुद्र आपली माता आहे, जी आपलं पालनपोषण करत असते, आणि हे जे क्लाउड्स आहेत, ढग जे आहेत आकाशामध्ये, ते आपले भावासारखे आहेत, जे आपल्याला नेहमी चांगली दिशा दाखवतात. आणि ज्या वेव्ज आहेत, समुद्रावरच्या लाटा ज्या आहेत, त्या आपल्या मित्रांसारख्या आहेत. कॅमरेड्स म्हणजे काय, फ्रेंड्स, जे आपल्याला संगत करतात, नेहमी आपल्या बरोबरीने राहतात त्या नेहमी लाटा, जेव्हा आपण मासेमारी करायला समुद्रामध्ये जातो त्यावेळेस. तर अशी उपमा या ठिकाणी दिलेली आहे. अलंकाराचा जर आपण उपयोग केला, विचार केला, तर या कवितेमध्ये कवयित्रीने सिमिली आणि मेटॅफर हे दोनच अलंकार जास्त वापरले आहेत. वरती आपण तू पाहिला बघा, लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. लाईक शब्द आला म्हणजे तो सिमिली अलंकार असतो. आणि इनडायरेक्टली जर आपण तुलना पाहिली, जर किंग ऑफ द सी ही मेटॅफर होतो हा, तसं मेटॅफर आणि सिमिली हे दोन प्रकारचे अलंकार कवयित्रीने या ठिकाणी वापरलेले आहेत. पुढे बघूया आपण. व्हॉट डू वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन वेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्स. काय म्हणतात पुढे कवयित्री, की आपण समुद्रामध्ये आता दूरवर जाऊया, जरी सूर्य मावळला तरी काही हरकत नाही. समजा सूर्य मावळला पण तरी काही काळजी करण्याचं कारण नाही, कारण समुद्र देवता आपली नेहमी काळजी घेत असते. काय म्हणतात कवयित्री, की जिकडे ती घेऊन जाईल आपल्याला तिकडे आपण जाऊया, कारण या लोकांचा समुद्र देवतेवर फार विश्वास असतो. जिथं काही घेऊन जाईल तिथं ती आपली बरोबर काळजी घेईल, ती आपल्याबरोबर संरक्षण करेल. कारण पुढे कवयित्री म्हणतायत, ही हू होल्ड द स्टॉर्म बाय द हेअर विल टाईड इन हिज ब्रेस्ट अवर लाईव्स. या ठिकाणी फुल फेथ इन सी गॉड आपल्याला पाहायला मिळतं, की या कोळी बांधवांची फेथ या सी गॉडवर पूर्ण असते, विश्वास पूर्ण असतो. आणि ट्रस्ट इन गॉड दॅट देन सक्सेस इज अवर्स. जेव्हा आपण देवावरती विश्वास ठेवतो, ट्रस्ट करतो, देवावरती भरोसा ठेवतो, त्यावेळेला यश निश्चितच आपलं असतं. कवयित्री पुढे म्हणतायत की समुद्र देवतामध्ये अशी ताकद आहे की जी वादळांना सुद्धा रोखू शकते, वादळांना सुद्धा थांबवू शकते, आणि आपल्याला ती निश्चितच सुखरूप ठेवेल. त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही, किती लांब आपण गेलो तरी. असं या ठिकाणी कवयित्री या पहिल्या सीस्केपमध्ये सांगतायत. पहिला जो भाग होता आपला काय होता, सीस्केप. आता पुढचा जो भाग आपण पाहणार आहोत तो आहे लँडस्केप. बघूया आपण आता मग. स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोज. कवयित्री पुढे म्हणतायत की अखेरच्या कडव्यामध्ये की नारळाच्या झाडांचा हा सुखद अशी सावली प्रत्येकाला कशी वाटते, हवेवीशी वाटते. आणि त्या ठिकाणी आंब्यांचा दरवडणारा तो स्वाद, सुगंध आमराईमधून, मँगो ग्रोचा अर्थ काय, आमराई, तो सुगंध अगदी मनात दरवडतो, असं कवयित्री म्हणतायत. अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ऑफ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव. पुढे कवयित्री म्हणतात की पौर्णिमेच्या रात्री वाळूच्या किनाऱ्यावर ऐकविणारे आपल्या प्रियजन माणसाचे आवाजसुद्धा आपल्याला कसे वाटतात, हव्यावेसे वाटतात. काय म्हणतात त्या, की व्हॉइसेस वी लव, ते हव्यावेसे वाटतात आपल्याला ते आवाजसुद्धा. आणि पुढे शेवटच्या याच्यामध्ये कवयित्री म्हणतात, बट स्वीटर ओ ब्रदर्स द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. आणि सगळ्यात सुखद, सगळ्यात सर्वांपेक्षा महत्त्वाचं काय आहे त्या ठिकाणी, की जे स्प्रे उडतात समुद्रामध्ये, तुषार उडतात, फवारे उडतात, कशाचे, पाण्याचे, ते फवारे आपले जणू काही गालाचे ते चुंबन घेतात असं आपल्याला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
त्या समुद्रावरती हर्षाने आनंदाने उसळणाऱ्या ज्या लाटा आहेत त्या लाटासुद्धा आपल्या मनाला नृत्य करून जणू काही ते नृत्य करतायत आणि आपल्या मनाला मोहिनी घालतायत असं आपल्याला वाटतं. आणि शेवटी कवयित्री म्हणते की रो ब्रदर रो टू द एज ऑफ द व्हर्ज वेअर दी लो स्काय मेट्स विथ द सी, की बांधवांनो पुढे चला जिथं आकाश हे टेकलेलं आहे, एकमेकांना ते भिडतात, काय समुद्र आणि आकाश, होरायझन ज्याला आपण म्हणतो, क्षितिजापर्यंत आपल्या नावा आपल्याला वल्लवत घेऊन जायचे असं कवयित्री शेवटी या ठिकाणी आपल्याला सांगतात की रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द व्हर्ज वेअर द लो स्काय मीट्स विथ द सी, म्हणजे ज्या ठिकाणी क्षितिज हा एक क्षितिजापर्यंत म्हणजे शेवटपर्यंत आपल्याला नावा घेऊन जायचे आहेत. म्हणजे एवढी ताकद आपल्यामध्ये आहे, एवढी शक्ती आपल्यामध्ये आहे. त्यामुळे कवयित्री सहज म्हणतात की तुम्ही समुद्राचे किंग आहात, राजे आहात, त्यामुळे घाबरू नका, चला क्षितिजापर्यंत पोचूया असं कवयित्री या कवितेमध्ये शेवटी म्हणतात. अशी छानपैकी ही कविता कोरोमंडल फिशर्स सरोजिनी नायडूंनी लिहिलेली अगदी डिडॅक्टिक पोएम आहे आणि अशा पद्धतीने आपण ही कविता या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. ओके, हॅव अ नाईस डे.